राज्यातला एकमेव पर्यटन तालुका असणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये आपण आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कुकळेश्वर परिसरामध्ये निसर्ग अगदी भरून गेलाय। सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये खरं तर ढग पाठ शिवणीचा खेळ खेळतायत। ढग हे डोंगर रांगाला स्पर्श करतायत, तर छोटे मोठे धबधबे या डोंगर रांगांमधून प्रवाहित झालेत। हे निसर्ग अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहेत। आपण पाहू शकताय ह्या भागा कुकळेश्वर परिसर आहे, अगदी निसर्गरम्य परिसर असणारा हा कुकळेश्वर। खरं तर पावसाळा उशिरा सुरू झाला असं असलं तरी आता पावसाळा सुरू झाल्यामुळे या भागात हा पूर्ण भाग हिरव्याने नटला असून कुकळेश्वर परिसर हा पूर्णपणे निसर्ग संपन्न झाला आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकताय कुकळेश्वरच्या विरुद्ध बाजूला हा जो आपण आता पाहतोय हा चावंड किल्ला आहे आणि चावंड किल्ला ही अगदी पावसामध्ये न्हाऊन निघालाय, तर ढगांनी वेढला गेलेला आहे। अशा पद्धतीने जुन्नरचा निसर्ग खुलून गेलाय आणि या डोंगरदऱ्या असतील, या डोंगरदऱ्यातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत आणि या निसर्गाचा खुललेल्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी हा निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, कुकळेश्वर, जुन्नर।